सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे। अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता काही दिवसांपासून जोर पकडलाय आणि याच पावसाचा फटका धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना बसल्याचं पाहायला मिळतंय। मागील आठवड्यात 900 ते 1000 रुपयांना विक्री होत असलेले टमाट्याचे कॅरेट आता अवघ्या 200 ते 250 रुपये देऊन ठेवल्यामुळे टमाटा उत्पादक शेतकरी तसेच भाजीपाला उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आले। दुकानदार हरीश माळी गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांची आवकही कमी झालेली आहे आणि या ठिकाणी मालही या सण आणि उत्सवामुळे उपास असल्यामुळे भाजीपाल्याचे दर कोसळलेले आहेत। जे कॅरेट 900 आणि 1000 रुपये टमाट्याचं जात होतं ते आज फक्त 200 आणि 250 रुपयांनी या ठिकाणी विकलं जात आहे। म्हणजे शेतकऱ्याला डबल फटका, म्हणजे पाऊसही जास्त पडतोय त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कमी झालेलं आहे आणि मार्केटात माल येऊनही या ठिकाणी तो विकला जात नाही, त्यामुळे भाजीपाल्याचे दर या ठिकाणी कोसळलेले आहेत। पालेभाज्यांचं पावसामुळे अत्यंत नुकसान झालेलं आहे। पाऊस सतत चालू असल्यामुळे पालेभाज्या खराब होऊन गेल्या आहेत, त्याच्यामुळे तेही या कमी क्वालिटीच्या माल मार्केटात आल्यानंतर तोही सडून जात असल्यामुळे त्यालाही मातीमोल भाव या ठिकाणी पालेभाज्या। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।